मला राग आला, मी त्याचा गळा पकडला आणि त्याला झोपवून टाकलं मी. आणि असं केलं ना तो तोंडातून पाणी काढायला लागला, तो म्हणजे करायला लागला तो. असं मरासारखं झालेला. तर म्हणजे असं मला माहीत नाही, मी एवढं हे झालेलं की दाबून ठेवलं तर मला माहीत नाही की तो काय करतो. एकदम हे जीप त्याची बाहेर आली पुन्हा. त्या शाओलिनमध्ये असे किती फॉर्म्स असतात? फॉर्म खूप सारे फॉर्म, अलग अलग मास्टरने अलग अलग फॉर्म बनवून गेले. जसे स्नेक, टायगर, ईगल, मंकी, कोब्रा, असे आर्ट्स आहे. मार्शल आर्ट काही पण करू शकतात, पण त्यांनी दायऱ्यामध्ये करतात ते. आता माझ्याकडे माझी पॉवर मला माहिती आहे, माझी स्ट्रेंथ मला माहिती आहे, त्याला माहिती आहे का? नाही. 10 मारणार मी सहन करू शकतो, मी 1 मारणार तू सहन नाही करू शकत. बरोबर आहे, की मी आपल्या शरीराला ढाल आणि हात पायाला तलवार बनवले. स्वागत आहे तुमचं अद्रुकेच्या एका नव्या एपिसोडमध्ये. जर तुम्ही प्रिव्हियस एपिसोड बघितले नसेल तर त्याची लिंक्स मी आय बटनमध्ये देईन, तुम्ही जाऊन ते नक्की बघावे. आजचा एपिसोड थोडा इंटरेस्टिंग आणि स्पेशल आहे, कारण की जे 90s किड्स आहेत किंवा जे अर्ली 2000चे किड्स आहेत, तर आम्ही सर्व जॅकी चॅन, ब्रूस ली या सगळ्यांचे ॲक्शन मूव्हीज बघून आम्ही मोठे झालो आहोत. तर आमचं सॉर्ट ऑफ एक ड्रीम असायचं की आम्ही आहे ना असं कंगफू शिकून आम्ही स्कूल फ्रेंड्ससमोर असं ॲक्शन करून दाखवावी आणि ते सगळ्याशी इम्प्रेस व्हावेत, किंवा स्कूल क्रशला इम्प्रेस करण्यासाठी आम्ही असं विचारलेलं की आम्ही थोडा कंगफू वगैरे शिकू. सो आज आपण ह्या जसं टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत. सो आज आपल्यासोबत आहेत शिफू संजय कनोजिया. सर 6 स्टार ब्लॅक बेल्ट आहेत. ते पालघर वुशू असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत. त्यांना वुशू, कंगफू आणि किक बॉक्सिंग ह्या वेगवेगळ्या स्टाईल्स येतात त्यांना, म्हणजे एक्सपर्ट आहेत ते. तर सर वेलकम टू द शो. कसे आहात तुम्ही? एकदम मस्त. तुम्ही कसे? एकदम मस्त. सर तुम्हाला मार्शल आर्ट्स म्हणजे ट्रेनिंग घेण्याचं इन्स्पिरेशन कुठून आलं? ॲक्च्युली टी व्हीवर त्या टायमाला मार्शल आर्टचे मूवी यायचे, जॅकी चॅन, ब्रूस ली, जेट ली. त्यांना आम्ही बघायचे, ते कसे जम्प मारतात, हे करतात, त्यांना बघून आम्ही म्हणजे असं शिकायचा वाटला. आणि त्या टायमाला मला इंटरेस्ट खूप होता, पण त्या टायमाला क्लासेस आमच्याकडे आजूबाजूला काही नव्हते. त्या मी 9वीला होतो, तर म्हणजे करायची गोष्ट आहे. हा, एकदम म्हणजे 97ची गोष्ट आहे त्या टायमाची. त्या टायमाला क्लास एवढा नाही होता मार्शल आर्टचा, तर शिकायची खूप हाऊस होती. तर आम्ही बघायचं, तर मी घरी पण बघून काही स्टंट मारायचं, काटविल मारायचे, स्ट्रेचिंग करायचे, किकिंग करायचं आम्ही बघून जसं ते लोक थोडा म्हणजे 10% पर्यंत करायचं आम्ही. अच्छा, म्हणजे तिथून तुमची सुरुवात झाली, म्हणजे स्कूल पासून. नंतर तुम्ही ते जॅकीची मूवीज वगैरे, म्हणजे सेम आमच्यासारखंच. तर आता तुम्ही तुमचे क्लासेस आहेत कुठे? नालासोपारा, ईस्ट वेस्ट. हो. तर तिकडे तुम्ही कोणते फॉर्म शिकवता, कोणते स्टाईल शिकवता? ऍक्च्युली मी शाओलिन मार्शल आर्ट शिकवतो. त्याच्यामध्ये मी उशू, कुंफू, किक बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक, MMA, स्ट्रीट फाईट, वेपन्स, ॲनिमल टेक्निक आणि सेल्फ डिफेन्स हे सर्व मी शिकवतो त्यांना. अच्छा, तुम्ही आता 6 स्टार ब्लॅक बेल्ट आहात. हा, तर ते फरक काय असतो? म्हणजे 1 स्टार ब्लॅक बेल्ट आणि 6 स्टार अशी किती ब्लॅक बेल्ट्स असतात? जसे आपण स्कूलमध्ये शिकतो 10वी एक आपला पडाव असतो, असं मार्शल आर्टमध्ये पण एक बेल्ट पहिला पडावा असतो, नंतर 12thला जातो तो दुसरा पडावा असतो. याच्यामध्ये पण ते सिस्टम असतात. बेल्टचा डिग्री जसे जसे आपली डिग्री मोठी होते तेवढी आपली आपण पण मोठा होऊन जातो. म्हणजे ग्रँड मास्टर हे सर्व पदवी असते. जसं आता माझी शिफू आहे, माझे वरचे जे आहे ग्रँड मास्टर असे त्यांची डिग्री असते. तर हे लेवल असतो ते स्टारचा, ब्लॅक बेल्टचा. आता असे किती ब्लॅक बेल्ट असतात? असे तर खूप असतात, मिनिमम 12 पर्यंत आहे. 12 पर्यंत ब्लॅक बेल्ट असतात, म्हणजे त्याने सगळ्यांचं वेगवेगळं इम्पॉर्टन्स असतात. आता जी शिफू तुमची जी पदवी आहे, डिग्री आहे, ती कोणत्या ब्लॅक बेल्ट नंतर मिळते? ही शिफू जी पदवी आहे 5th ब्लॅक बेल्ट नंतर भेटते. अच्छा, तर सपोज मी पहिला ब्लॅक बेल्ट झालो तर मी माझे क्लासेस ओपन करू शकतो का? हा, करू शकता. पण टीचर म्हणजे तुमच्या मास्टरच्या गायडन्स मध्ये करू शकता. ओके, मास्टर म्हणजे तुम्ही ॲज अ असिस्टंट मध्ये करू शकता. अजून ते ऍक्च्युली सर्व ब्लॅक बेल्ट होऊन जाते, फर्स्ट रँक ब्लॅक बेल्ट होतात आणि क्लास उघडतात, ते चुकीचं आहे. ते क्लासची परवानगी नाही देत. ते फर्स्ट रँक ब्लॅक म्हणजे तुम्ही आता आपले कोर म्हणजे लेवलवर आले आहे. आता मास्टर डिग्री पुढे 2nd आणि 3rd वर मास्टर डिग्री येते. बरोबर. हा, अच्छा, म्हणजे आता सपोज मी 2nd किंवा 3rd ब्लॅक बेल्ट झालो, मग मी माझे क्लासेस म्हणजे गायडन्स मध्ये मी चालू करू शकतो. आता सपोज मी ऐकलेलं, आता मी तुमच्याकडूनच ट्रेनिंग घेतली किक बॉक्सिंग कंगफूची, तर मी क्लासेसमध्ये ऐकायचो फर्स्ट ब्लॅक बेल्टची एक्झाम ही करायची 2-3 तास असते, पण जी 4th, 5th वगैरे असते त्यांची एक्झाम 7 तास चालते.
तरी 7 तास मध्ये एवढं काय एक्झाम मध्ये असतं? ऍक्च्युली काय फर्स्ट ब्लॅक बेल्ट असतं ना ते 3 तास तेवढा लेवल असतो आणि जसं जसं आपला लेवल वाढतो तसे ते कोर्सचं पण अवधी वाढते. म्हणजे त्याच्यामध्ये फॉर्म वेगवेगळे फॉर्म होतात. अच्छा त्याच्यामध्ये असे 9 चौक, डबल 9 चौक, लाठी, आर्निस येतं आणि जसं तुमचा लेवल वाढत त्याच्यामध्ये ॲनिमल टेक्निक येतो, डबल सोड होतो, स्पिअर येतो, असं असं म्हणजे कॅटेगरी वाढत जाते. म्हणून त्यासाठी ते टाइम वाढतो. अच्छा म्हणजे ते लोक सगळं एकदम बेसिक पासून सगळं बघतात. हा ते बेसिक पासून तुम्ही अच्छा ब्लॅक बेल्ट कसा असतो फर्स्ट ब्लॅक बेल्ट तुम्ही स्टार्ट केले किती पण ते लास्ट एंडिंग ब्लॅक बेल्ट पूर्ण करायला लागतं. जसं आपण 10वीमध्ये पूर्ण धडा फर्स्ट टू 10th म्हणजे पूर्ण येतो धडा तसं याच्यामध्ये पण तसंच आहे. तुम्ही जे शिकलेलं आहे ते पूर्ण तुम्हाला ब्लॅक बेल्ट मध्ये करायला पूर्ण ब्लॅक बेल्ट मध्ये येतं. आता मला सांगू तुम्ही शावलिंग शिकवता, शावलिंगचे असे किती फॉर्म्स असतात म्हणजे असे प्रॉपर, आणि प्लस ते जपानमध्ये शिकवतात ते असं वेगळं असतं का? ॲक्च्युली शाओलिन जे आहे, शाओलिन जो आहे तो चायनीजला बोलतात त्यात शाओलिन इन टेम्पल. हो. जपान कराटे शोतोकान आणि अदर आर्ट शिकवतात ते लोक. बरोबर. हा असं हे फॉर्म आहे. अच्छा आणि ते जपानमध्ये जपानमध्ये जे कराटे करतात ते शाओलिनचा फॉर्म आहे की वेगळं आहे ते? ॲक्च्युली फॉर्म तर शाओलिनचाच आहे पण बोलतात ना शाओलिनमध्ये सर्व शिकून वेगवेगळे आपले आर्ट्स बनवले आहे. ते त्यांच्या हिशोबाने ते आर्ट्स बनवलं आहे आणि शाओलिनमध्ये पण खूप मास्टर झाले ते लोकांनी वेगवेगळे आपले आर्ट्स केलेले. शाओलिन एक बोललं तर एक आर्ट्स आहे ज्याचा जन्म इंडियामध्ये झाला आणि डेव्हलप इन चायना. अच्छा आता तुम्ही थोडी हिस्ट्री सांगा शाओलिनची, नक्की काय असते शाओलिन? ॲक्च्युली कुंफू आणि शाओलिनची हिस्ट्री अशी आहे की ते आर्ट्स होता इंडियन पण डेव्हलप इन चायनानी केला. कारण आहे की आपल्या लोकांची जी इंडियनची सोच, अच्छा मेंटॅलिटी ते ह्या चीजाला नाकार केले. म्हणजे आपल्या देशातले चेन्नईमध्ये जे होते केरळा कलारी पायतूचं नाव ऐकलं. हो कलारी पायतू. त्या टायमाला ते आर्ट्स होता आणि ते राजा बौद्ध धर्मांचं नाव ऐकलं असेल. बौद्ध धर्म ते तिकडचे राजा होते. त्यांनी बौद्ध धर्म हे केला, बौद्ध धर्म स्वीकार केला. मग ते लोकांची म्हणजे भलाईसाठी त्यांनी राजपाट सोडून दिला जसे आपले गौतम बुद्धांनी केला. त्यांच्यानी ते हे झाले की मला पण हा एक्सपायर मी पण करू तसा. आणि ते लय ज्ञानी होते. ते औषधचा शोध करतात म्हणजे जंगल आयुर्वेद जडीबुटी ते शोध करत असतात. ते त्या टायमाला ते कढाई पायतू शिकलेले असतात म्हणजे मार्शल आर्ट पहिल्यापासून ते शिकले की राजा होते. राजांना माहिती त्यांना सर्व शिक्षण भाले तलवार कुस्ती सर्व येतं त्यांना मार्शल आर्ट सर्व यायचे. तर त्या टायमाला इंडियामध्ये पण ते आले म्हणजे थोडा दाखवायला पण कोण हे नाही केलं, इज्जत पण नाही दिली त्यांना. ते माऊंग होते त्या टायमाला. ते फिरता आपल्या जंगलातून फिरतात. त्या टायमाला जंगल खूप होती. आता ते डेव्हलप झाले जंगल होते. ते फिरता चायनाच्या जंगलमध्ये पोहोचले. तर चायनाचं जंगल असा होता की म्हणजे एक गाव होता. ते गावामध्ये महामारी पसरलेली त्या टायमाला. तर तिकडचे ते महामारीमध्ये एक मुलगी त्या महामारीमध्ये चपेटमध्ये आलेली त्या टायमाला. तर ते आपले सण ते बौद्ध धर्मन होते ते बघत होते. तर त्या टायमाला ते लोक गाववाले काय करते ते कापडमध्ये चटईसारखे लपवून जिवंत मुलीला ते एक गोप्यामध्ये ठेवून द्यायचे. ते बघत होते. तर त्यांना पण आश्चर्य वाटला हे काय मुलीला म्हणजे असं का सोडून दिलं. ते सोडून दिलं तर ते गेले तर ते गुप्यामध्ये गेले. ते बघितले मुली ती जिवंत आहे. त्याच्यावरती पूर्ण अंगावर हे उठलेले फोडे वगैरे उठले. तर त्यांनी ते आपलं जे शिक्षण घेतले त्याचा उपचार केला दवाईचा आयुर्वेदचा आणि त्यांचा लावला आणि ती बरी झाली. आणि मग ते गावावर आले घेऊन तिला. तर लोक शॉक झाले बघून अरे ही कशी चांगली झाली आहे असं. म्हणजे ते विचारले त्याची आईने कोणी हे केलं ते म्हणजे बाबांनी हे केलं आहे मला. ते संतनी काय बोलतात त्या टायमाला ते केले आहे. तर ते पण एक्सपायर झाले. अरे असं का म्हणजे त्यांना विचार केले. त्यांना म्हणजे त्या टायमाला त्या गावाला तिकडे राहायला दिले ते बौद्ध धर्मांना. ते एक दिवस असा आला की तिकडे म्हणजे डाकू असतात ना काय बोलतात त्याला आपला लुटेरे डाकू लुटेरे आलेले. ते गावाला लूटमार स्त्रियांबरोबर अत्याचार करायचे. लोकांबरोबर अत्याचार करायचे त्या लूटमार करायचे. तर त्या टायमाला ते आपले बौद्ध धर्मन होते तेव्हा ते बघितले आणि त्यांनी
ते डाकू लुटेरेपर्यंत त्यांनी मध्ये म्हणजे रक्षण केला, फाईट केला आणि रक्षण केलं गाववाल्यांना आणि त्यांना पळून लावला. तर असं झालं. ते त्यामुळे म्हणजे लोकांना वाटलं की म्हणजे हाय कोण आपल्याकडे म्हणजे वाचवायला. तर ते टायमाला ते होते तिकडे तेथपर्यंत होते. जेव्हा जायला लागले तर ते गावाले बोलले, हे गुरुवर तुम्ही जाता आहे तर आम्हाला परत नाही असं माझ्या तुम्ही जाणार तर परत ते लोक अटॅक करणार. तर त्यासाठी तुम्ही हे जे आहे आम्हाला पण शिकवा. तर त्यांनी विचार केला, त्या लोकांना शिकवला. त्या टायमाला चांगला एकदम शिकवला. तर आज ते शिकले. आज त्या टायमाला आज तिकडे शाओलिन टेम्पल आहे. म्हणजे त्या लोकांनी डेव्हलप केला तिकडे. त्या मार्शल आर्टला मनापासून घेतला आणि मस्त एकदम चांगला हे केला, डेव्हलपमेंट. आज चायना पुरं वर्ल्डमध्ये फेमस आहे शाओलिन टेम्पल, म्हणजे शाओलिन टेम्पल कुंफू आर्ट्समध्ये. आणि ते खरं ते इंडियाच होतं, कलारी फाईट इंडियातून ते मार्शल आर्ट बाहेर आले. आणि त्यांनी वेगवेगळे स्टाईल डेव्हलप केले. म्हणजे त्याचा आणि कराटेचा असं काही संबंध नाही का? म्हणजे जपानचं कराटे त्याचा काही संबंध नाही. म्हणजे संबंध असा आहे काय नाही. त्या टायमाला चायनामध्ये पण असं झालेला की जपान त्या टायमाला जपानवाले खूप मजबूत होते, ऐकलं असेल है ना. तर त्या टायमाला ते जसे आपल्या देशामध्ये अंग्रेजनी राज्य करत होते त्याला जपान चायनामध्ये राज करत होता. त्या टायमाला त्यांनी पण मार्शल आर्ट तिकडे शिकला तिकडे लोकांबरोबर जबरदस्ती करून. तर त्यांनी स्वतःचा मार्शल आर्ट बनवला कराटे. कराटेमध्ये काय आर्ट्स नाव आहे त्याला, काहीतरी बोलतात अटॅक काय असं नाव आहे, मला एवढं माहित नाही. पण ते शिकले आणि त्या लोकांनी आपला इकडे डेव्हलप केला. जपानमध्ये असं कोरियन आर्ट्स लय आर्ट्स आहे आर्ट्स आहे, पण हे सर्व आर्ट्स शाओलिनमध्ये. तुमची स्पेशालिटी फक्त शाओलिन आहे? माझी स्पेशालिटी शाओलिन आहे. आणि जे वेस्टर्न मध्ये जे आपण मार्शल आर्ट्स बघतो, म्हणजे किक बॉक्सिंग बघितली किंवा बॉक्सिंग बघितली, ते पण त्याचं पण ते पण शाओलिन मधनंच आलंय का? हा, ऍक्च्युली कसं आहे, मी बघितलं आता मी एक मास्टर झालोय. मी स्वतःचा आर्ट्स जनरेट करू शकतो, बनवू शकतो मी. तसं असे मास्टर झाले. सिम्पल टेक्निक किक बॉक्सिंग. बरोबर. किक बॉक्सिंग फक्त पंच आणि किक मारायचं असतं. आणि कुंफू मध्ये काय सर्व असतो, किक, पंच, थ्रोईंग, अटॅकिंग, डिफेन्स, म्हणजे असं हे आहे. आणि किक बॉक्सिंग एकदम सिम्पल आहे म्हणून किक आणि पंच हे आहे म्हणून त्याला नाव किक बॉक्सिंग ठेवलं. अच्छा, म्हणजे त्याचं सेम आहे. किक बॉक्सिंग आलेला ऍक्च्युली फिजिकलसाठी. फिजिकलसाठी ते लोक जिम मध्ये हे कराय, तो थोडा डेव्हलप झाला किक बॉक्सिंग. बरोबर. आता म्हणजे त्याची काही लिमिट आहे का, एज लिमिट, म्हणजे कंगफू शिकायची का? म्हणजे सपोज आता एक 3 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी आहे, त्याला शिकायचं आहे, तर तो शिकू शकतो का? शिकू शकतो. ते 10 ऍक्च्युली 3+ 4+ कोणी पण शिकू शकतो. 45-50 वर्षाचा पण माणूस शिकू शकतो. पण जो लहान मुलांची कॅपॅसिटी आहे तेवढ्या मोठ्यांची कॅपॅसिटी नाही. म्हणजे एक लहान मुलाला ब्लॅक बेल्ट पर्यंत जायला किती वर्ष लागू शकतात? ऍक्च्युली बोलू नाही शकत, त्यांच्या त्यांच्यावरती डिपेंड असतो. आता ते काही मुलं इंटरेस्ट ठेवतात आणि काही मुलं इंटरेस्ट नाही ठेवत. आणि जे इंटरेस्ट येतो तो 1 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये पण ब्लॅक बेल्ट होऊ शकतो. आणि जे इंटरेस्ट नाही दिला तो 5 वर्ष पण नाही बनवू शकतो. बरोबर. म्हणजे सेम मोठ्या माणसासाठी पण अप्लाय होतं. हा, असं अप्लाय. मेन इंटरेस्ट आणि फोकस. डिसिप्लिन माहित आहे ना, तुम्हाला इंटरेस्ट आहे तर तुम्ही काही पण करू शकता. नाही इंटरेस्ट आहे तुम्ही किती पण करा, काही नाही होऊ शकत. म्हणजे आता याचा स्कोप किती आहे? म्हणजे आता सपोज एकाला करिअर करायचं असेल मार्शल आर्ट्स मध्ये. बघा, मी पण मार्शल आर्टवाला आहे. मी आपला करिअर केलेला आहे. मी मार्शल आर्ट शिकवतोय. माझे पण क्लास आहे ईस्ट वेस्ट नालासोपारा. मी पर्सनल ट्रेनिंग पण देतो. बरोबर. आपल्यावरती आहे आपण करू या ना करू, ते आपल्यावर आहे. करिअर याच्यामध्ये पण आहे. बरोबर ना. आता तुम्ही तुमचे ऑलरेडी खूप असे एक्सपिरियन्स असतील की तुम्ही स्ट्रीट फाईटमध्ये कुणाला मारलं वगैरे असेल किंवा तुमची थोडी हातापाय झाली असेल, तर थोडे असे छान असे किस्से सांगा. एक टायमाला मी जेव्हा मार्शल आर्ट रात्रीचा 9 वाजता 9:30 वाजता म्हणजे क्लास सुटलेला. मी मार्शल आर्ट्स क्लासमध्ये जायचं. तर रात्रीचा दिवस होता. तर ते 4-5 म्हणजे एक 2-3 मुलं होते. ते माझ्याकडे एक त्या टायमाला मी थोडा काठीचा तलवार बनवलेला आणि मी घेऊन जायचं रात्री, म्हणजे शिकवायचं होतं, मी घरी घेऊन जात होतो. तर त्या टायमाला काही मुलं आले, माझ्याशी मस्ती केले, ऐसा खेसत होते. मैं बोला भाई मांग के लोगे तो मैं दिखा देता हूँ, ऐसा छीनो मत. काय माहित त्याला काय वाईट वाटला. 2-3 दिवस पहिला 4-5ला घेऊन आला, 4-5 लोकांना घेऊन आला आणि लगेच आला माझ्या नाकावर. आता पण नाकावर माझे नाक वाकडी आहे. ते मला ते ब्लड निघायला लागला, जोरात मारलेला. तर त्या टायमाला मला राग आला. त्या टायमाला मी पण घसावर घुसलो आणि मारलो त्याने आणि त्याचा मान पकडली आणि पाय करून, आणि तो होता 6 फूटचा.
त्या टायमाला मी खूप हाईट मी कमी होतो. मला वाटलं माझ्या 5 फूटचा आतमध्ये असणार एवढं हाईट होती माझी. मला 5 फूटचा आतच होती हाईट माझी. मला राग आला, मी त्याचा गळा पकडला आणि त्याला झोपवून टाकलं मी. आणि असं केलं ना तर तोंडातून पाणी काढायला लागला तो, म्हणजे करायला लागला तो, असं मरासारखा झालेला. तर म्हणजे असं माझ्या माहीत नाही, मी एवढं हे झालेलं की दाबून ठेवलं तर मला माहीत नाही की तो काय करायचो. एकदम हे जीप त्याची बाहेर आलेली पूर्ण. तर माझे ओळखीचे म्हणजे भाजीवाले थोडे होते, त्या लोकांनी येऊन बोललं अरे मर जाएगा छोड दो मर जाएगा बेटा मर जाएगा छोड दो. तेव्हा मला असं आलं, मी त्याला सोडून दिला. आणि ते जे बाकी होते मी मला थोडं उचलून घेऊन ते लोक पळून गेले, ते दिसलेच नाही. म्हणजे ते त्या सोडवायला पण नाही आले, ते सोडायला पण नाही आले, ते लोक पळून गेले. त्याला पण त्यांना पण माहित नाही काय झालं, ते पळून गेले. नंतर ते भाजीवाल्याने उचलून त्याला बोला पाणी बिनी हे केलं, त्याला पाणी सुद्धा नाही. अच्छा. त्यापासून तो मुलगा समोर कधी आलाच नाही. म्हणजे ते पूर्ण घाबरले. बिल्डर चांगला बिल्डर होता, बॉडी बिल्डर. त्या टायमाला आमच्या इकडे बाबुलिंग जिम होता मलाडला. त्या टायमाला जिम जायचं तो. त्याला वाटायचं मार्शल आर्ट वाले काही नाहीये. बरोबर. नाही जे ऍक्च्युली असं असतं, म्हणजे लोकांना वाटतं की आपण जिमला गेलो, बॉडी बनवली, मग झालं, लोक आपल्याला घाबरतील. पण ऍक्च्युली तसं नाही असं. म्हणजे खूप सारे मार्शल आर्टिस्ट बघितले आहेत ज्यांची म्हणजे असे बारीक असतात किंवा थोडे हाईटने छोटे असतात, पण ते मारायला लागले तर एकदम बेकार मारतात. ऍक्च्युली खरं सांगू, लोकांची मेंटली काय माहिती आहे, मार्शल आर्ट्स ते लोक काही नाही करू शकत. पण हे त्यांची जे सोच आहे ना ते चुकीची आहे. बरोबर. मार्शल आर्ट काही पण करू शकतात, पण त्यांनी दायऱ्यामध्ये करतात ते. आता माझ्याकडे माझी पॉवर मला माहिती आहे, माझी स्ट्रेंथ मला माहिती आहे, त्याला माहिती आहे का नाही. तू 1 मारणार, तू 10 मारणार, मी सहन करू शकतो, बरोबर. पण मी 1 मारणार, तू सहन नाही करू शकत. बरोबर आहे. की मी आपल्या शरीराला ढाल आणि हात पायाला तलवार बनवलंय. नाही ऍक्च्युली स्ट्रिक्टच असं रे खूप, म्हणजे बोलतात ना मार्शल आर्ट आपल्या बॉडी मेन काय आहे, पूर्ण बॉडीवर फोकस असते. आपण रोज व्यायाम करतो, व्यायाममुळे आपलं काय बॉडी चांगली होऊन जाते है ना. आता अजून असे कोणते इन्सिडेंट्स आहेत का? ते ॲक्सिडेंट स्कूलमध्ये झालेला, तेव्हा मी 9th स्टँडर्डमध्ये होतो. आता सर्वांना वाटेल की मी असंच बोलतोय, पण त्या टायमाला ना मी नवीन जॉईंट आलो. मला वाटतं मी 9वीत होतो आणि मला वाटतं मी 5-6 महिने झालेले मला जॉईन होतं. 5-6 महिने कमी, 3 महिने झाले, 3-4 महिने झालेले मला. आणि त्या टायमाला मला जोश होता खूप. माझे मार्शल आर्ट सर काय बोलायचं माहिती आहे, माकड बोलायचं. माकड की मी गुलांटी मारायचं. त्या टायमाला त्यांच्याकडे ब्लॅक बेल्ट गुलांटी मारायचं, त्या टायमाला मी नवीन होऊन गुलांटी मारायचं, ते माकड बोलायचं. तर त्या टायमाला म्हणजे असं जोश होता खूप. पण माझे मित्र लोकांना, काही लोकांना म्हणजे थोडासा हे होता, म्हणजे मजाक वाटायचं काय मार्शल मध्ये जातं. ते एक होता, एक यादव करून मुलगा होता, तो पण माझाच फ्रेंड होता, पण तो हाईटनी होता खूप आणि आम्हाला लय चिडवायचं, रोज. असं एक दिवस असं थोडा मूड खराब होता, सटकलेली म्हणजे काय, होमवर्क पूर्ण नाही होता, टीचरने मारलेले. तर त्या टायमाला थोडासा हे होता, तो राग आलेला थोडासा. तर त्या टायमाला तो मस्करी करत आला, कांद्यावर हात हलावा लागला मला. जर त्या टायमाला म्हणजे माझा फ्रेंड होता, एकदा म्हणजे असं झालेलं की चिडवत होता, तर फ्रेंड बोला यार तेरे को रोज चिढ़ाता है, एक बार तो कुछ दिखा दे तेरा मार्शल आर्ट. मला आता त्या टायमाला तो आला, पकडला आणि पटकन मी सट्ट करत 2 बोट मारला त्याला. असं तेव्हा आम्ही मंकी अटॅक करायचं, आम्हाला सर असं मंकीचं हे शिकवायचं बोर्डवर, तेच मारला आम्ही. मला वाटलं लागला वगैरे. मी पुढे गेलो, तो दिवाल मागे होती, तो जाऊन चिपकला आणि रडायला लागला, तोंडानंतर सास फुंडलेला लागली, काही बोलत नव्हता. माझ्या मित्राने बघितलं, अरे तू काय मारला, तू रडायला बसलो. लगे धावत आलो, बघितलं तर श्वास पण नाही घेत होता. बापरे, असंच झालेलं, एकदम डोळ्यामध्ये पाणी पडत होता. मला वाटलं 30-40 सेकंड तो एकदम असा झाला. मग जाऊन हे आला, आम्ही पाणी बिणी आणून दिलं, तोंड बिन पुसलो, ओके ना ओके. त्याच्यामुळे ते एक दिवस झाला ना, दुसऱ्या दिवशी तो कधी बोलायला पण नाही आला आणि कधी आक्काड कोणाला दाखवलं नाही. सर्वांना दाखवायचा, तो कोणाला दाखवलं नाही. बरोबर आहे. म्हणजे अशी खूप असे इन्सिडेंट्स होतात, म्हणजे लोक आपल्याला अंडर एस्टिमेट करतात किंवा हा काय करणार आहे, हा भले कराटेला होतो, कंगफूला होतो, पण म्हणजे त्याला कोण असं वाटतं की ना आपण कसंही मारलो ना तर आपण चालतं, पण आहे ना. नाही ऍक्च्युली तुम्ही हे लोकांचं असंच आहे, म्हणजे काय आहे ना, लोकांना वाटतं की मार्शल आर्ट, कराटे, कुंफू, टायकोंडो की कराटे पण तसं हे शिकतात, हे लोक असंच टाइमपास आहे, पण हे चुकीचं आहे त्यांचं. बरोबर आहे. मी बोललो ना, आम्हाला माहित आमची ताकद, त्यांना माहित नाही. हे ऍक्च्युली आहे ना, म्हणजे आता मी तुमच्या क्लासला यायचो ना,
तर ते मला तुमचे ते असिस्टंट ते असतात ना, त्यांनी पण मला सांगलेलं की नाही बा आपण हे शिकतोय ना, तर कुणावर असं ट्राय नको करू. जोपर्यंत तुला असं वाटेल ना की खतरा आहे तुझ्यावर, तोपर्यंत तू ट्राय नको करू. कारण की ती पॉवर आपल्याला माहिती आहे की आपण काय करू शकतो, पण समोरच्याला नाही माहिती आहे. तेच ना, मार्शल आर्ट एक धैर्य. मार्शल आर्ट म्हणजे काय, आपल्याला धैर्य शिकवतो. असे तर लोक किती भोकत असणार. जसे काय हाती चालते कुत्रे भुंकतात, बरोबर ना. तर आपण सर्वांना मारत राहायचं का, नाही ना. बरोबर आहे. जेव्हा असं वाटलं की आता गळ्यावर आलाय, आता वाटलं की हा आता मला सोडतात, त्या टायमाला तुम्ही करू शकता. काय म्हणजे लोक बघणार, कोणता कोण बघणार ना, चुकी कोणची आहे ना. आता तर भरपूर कॅमेरे लागले रस्त्यावर, सीसीटीव्ही आहे ना. असं तुम्हाला शिफू माहिती आहे का, म्हणजे बॉलिवूडमध्ये काय कोणतरी ते शिफू आहे, पण त्यांचं सरनेम कश्यप की काय मला माहित नाहीये. कनकिया शर्मा, कनकिया शर्मा एक ते पण शाओलिनचे आहे, शाओलिनवरून शिकून आलेले आहे. ते बॉलिवूडमध्ये ट्रेनिंग वगैरे तर असं ऐकलंय मी. कनकिया शर्मा नाही, ते दुसरं काहीतरी सरांचं नाव आहे, ते आता मूवी मध्ये पण आले आहे. ते शिफू ते वेगळे, म्हणजे तुम्ही जे बोलतायत ना कनकिया शर्मा, नाही ते वेगळे. शिफूजी त्यांचं सिफूजी भरद्वाज, सिफूजी भरद्वाज असं काहीतरी नाव आहे त्यांचं. बघा आजकाल लय मास्टर येतात, लय जातात, बरोबर. आता शिफू कुठून आले, भरद्वाज सर जिकडे शिकून आले, त्यांचा टाइम आहे, ते उंच झाले, ते पण चांगले आहे, काही टेन्शन नाही आहे, शिकवतात, चांगलं आहे, त्यांचं सपोर्ट चांगला आहे म्हणून लगेच वरती आले, म्हणजे नाव झाला त्यांचा. आता आपला सपोर्ट नाही होता, कोण मागे कोण एवढा सपोर्ट नाही, पैसेचा बॅकग्राऊंड नाही, म्हणून आपण नॉर्मल. पण मी असं ऐकलंय आता ते मंक असतात ना किंवा शिफू वगैरे, तर ते संन्यास घेतात नंतर, म्हणजे एकदम हायर डिग्री शिकायला. ऍक्च्युली खरं सांगू, हे जे रे सिफू भरद्वाज आले, हे सिफू नाव त्यांना द्यायला नाही पाहिजे, ते सिफूच्या वरचं नाही आहे ते. अच्छा. आता त्यांना माझे बोल ते वाईट वाटणार, पण सिफू म्हणजे लय मोठा वर्ड असतो, हे डिग्री आहे. आणि शिफू कसे असतात ते मास्टर लोकांना माहित आहे, पण काय जे बोलतात ते बोलू द्या. बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही स्वतः शिफू आहात, तर आता म्हणजे आता तुम्ही नंतर पुढे असं ब्लॅक बेल्ट घेणार आहेत का, म्हणजे पुढे 7 ग्रँड मास्टर. आता सिफू आहे, मी मास्टर, सिफू नंतर मास्टर येतो, मास्टरचं नंतर ग्रँड मास्टर. आता माझी मास्टरची डिग्री आहे, सिफू नंतर येतो. पहिला ब्लॅक बेल्ट डिसायपल सिंगाई माझ्याकडे लिहून ठेवलेला आहे, असं आहे. तो पहिला जो ब्लॅक बेल्ट असतो तो इन्स्ट्रक्टरमध्ये करून जातो, मग येतो सिफू, त्याच्यानंतर तो मास्टर, त्याच्यानंतर तो ग्रँड मास्टर. अच्छा, म्हणजे ग्रँड मास्टर एकदम लास्ट. त्याच्यावरती काय असतं मग ग्रँड मास्टरच्या वरती? ग्रँड मास्टर म्हणजे ग्रँड मास्टर मग ते एकदम टॉपवर असतात ते, म्हणजे त्यांची पण डिग्री असते. फर्स्ट ग्रँड मास्टर, सेकंड ग्रँड मास्टर, थर्ड, म्हणजे असे जनरेशन कसे राहतात तसंच आहे. म्हणजे असं ह्याचं काही एंड नाही करायचे, नाही, तुम्ही डिग्री चालत असते चालत. कारण की आता जसं मी तुम्हाला सांगितलं की 3-4 ब्लॅक बेल्ट मध्ये तुम्हाला 7-8 तासची एक्झाम असते. आता ते ग्रँड मास्टर लेवलला तर किती असेल ते मला आयडिया पण नाही. ऍक्च्युली कसं माहितीये, ग्रँड मास्टर त्यांची एक्झाम नाही होत. अच्छा. त्याचे म्हणजे एक लेवल काय असतं ते, आता मी मास्टर आहे, मीनी काय म्हणजे मुवमेंट्स बनवला, म्हणजे फॉर्म बनवला मीनी, तर फॉर्म बनवला, ते फॉर्म किती बनवला काय ते त्याच्यावरती ते मास्टर डिग्री होऊन जाते. म्हणजे तुमचं काय लेवल आहे ते किती, जे सर्व ठरवतात की तुमचं लेवल काय, तुम्हाला काय येतं, काय माहिती आहे, ते सर्व असतो, त्यामुळे ते डिग्री होते. ग्रँड मास्टर नंतर तो म्हणजे अशी डिग्री भेटते लोकांना. प्लस आता तुम्ही आता आपण इन्सिडेंट्स बघतो की आता इंडियामध्ये कसे मुलींसोबत असं रेप वगैरे होतात वगैरे, तर ते वुमनसाठी कुंफू एकदमच कुंफू किंवा एनी फॉर्म ऑफ मार्शल आर्ट्स ते खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही एक इन्सिडेंट सांगितलेला म्हणजे पॉडकास्टच्या आधी, म्हणजे तुमच्या वाईफ सोबत झालेला, तर तो प्लीज एक इन्सिडेंट. ऍक्च्युली काय झालेला, माझी वाईफ नर्स आहे, ती नाईटला जाते आणि सकाळी 7-7:30 गोष्ट आहे, ती येत होती, तो कोणी ना त्याला बॅड टच केला, पाठीवर टच, बॅड टच केला, म्हणजे चुकीच्या जागेवर, म्हणजे टच केला. तर तिला राग पलटून त्यांनी बोले तेरे को ते समज में नहीं आता क्या, तो आला, तर त्यांनी माझी बायकोनं 2 कानाखाली खेचून दिला त्याला, तुमच्या त्याला मारला. तो बोला क्यों मारे, मैंने बोला तू टच करके कैसे गया, तेरी हिम्मत कैसे हुई टच करने की. तो 4 लोक जमा केले, तो सर्व बोलायला लगे जाऊ दे बाई. माझी बायकोने जवाब दिला, आज मी जाऊ देणार, आज मला केला
काल म्हणजे उद्या दुसऱ्याला करणार. हा. राईट. तरी पण जाऊन देणार. तुमची बहीण असेल, तुमची म्हणजे बायको असेल, तर तुम्ही पण असं बोलणार जायला. हा बरोबर आहे, तेच बरोबर ना. तर त्यांनी जबाब दिला आणि त्यांनी सॉरी पण मागितला, गेला, सोडून दिला. बाजूला पोलीसवाला पण एक म्हणजे नॉर्मल पोलीसवाला, काय रिटायर पोलीसवाला काय, तो बोला तुम्ही बाई चांगला केला, मस्त केला, कॉन्टॅक्ट बिंटॅक्ट दिला त्यांनी. ओके. म्हणजे मुले बोलायला पाहिजे. मी माझी बायकोला मार्शल आर्ट शिकवलंय. मी लग्न करून आलेलो. मी बोला तू इकडे नवीन आहे, मुंबई तुला माहित नाही, तू गाव साईड म्हणजे गाव साईड अंमळनेरची आहे ती. अंमळनेर महाराष्ट्रीयन. तर महाराष्ट्रीय ती अंमळनेर शिकत बिकत होती. तर मी लग्न करून इकडे मुंबईला आणलो, तेव्हा त्याला काही माहीत नाही होता. तर मी त्या टायमाला मी एकटा होतो. ती पण नाही तर मी क्लासला घेऊन जायचं त्याला पण थोडा मार्शल आर्टची ट्रेनिंग, ती पण क्लास घ्यायची. पण त्या टाइम असं लॉकडाऊन बिकडाऊन झाला, तर त्यांनी नर्सचा कोर्स केलेला, तर नर्स गेली, ती जॉब करत होती, असं टाईम झालेला आमचं. मग आता मी एकटा शिकवतो आणि स्कूलमध्ये पण शिकवतो मी आता एकटा. हे अच्छा, म्हणजे कारण की आहे ना, तुम्ही जे शिकवतात ना ते तर आता तुम्हाला एक डॉक्टर आणि एक सन दोन्ही आहे, ते दोघं सुद्धा एकदम चांगले मार्शल आर्टिस्ट आहेत. तर कारण की आता मी यायचो ना क्लासमध्ये, तर तुमची डॉटर सुद्धा मला शिकवायची. आता त्या खूप छोट्या आहेत माझ्यापेक्षा, तर मी त्यांना मॅम वगैरे असं बोलायचो, कारण की ते डिग्रीने मोठे आहेत माझ्यापेक्षा, भले एजने छोटे असले तरी. तुमचा मुलगा सुद्धा ब्लॅक बेल्ट आहे कदाचित, राईट? नाही, माझा मुलगा थर्ड स्ट्राईप ब्लॅक बेल्ट कोर्सवर आहे. म्हणजे एक ब्लॅक बेल्ट आता होईल तो एका एक्झाम नंतर. आणि तुमची डॉटर तर आहे ऑलरेडी आहे. एक खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही हे जे फॉर्म आहे म्हणजे मार्शल आर्ट आहे सगळ्यांना शिकवता, आणि सगळ्यांनी ऍक्च्युली शिकलंच पाहिजे, कारण की बोलता ना एक सेल्फ डिफेन्स साठी इम्पॉर्टंट आहे. ऍक्च्युली मी मास्टर आहे, मला माहित आहे की आजची दुनिया कशी आहे, म्हणून मी पहिला माझी मुलीवर फोकस केला. मी तिला शिकवला, ब्लॅक बेल्ट बनवला. आज ती 12वी मध्ये पण आहे आणि नीटची तयारी पण करते आणि क्लास पण घ्यायला येते. म्हणजे ती बोलते मला टाइमपास करायचा नाही आहे, मला मी जे आहे बस आहे, मला मी मार्शल आर्ट शिकवते, नीटची म्हणजे क्लासेस करते आणि कॉलेज अटेंड करते बस. नाही, ऍक्च्युली इम्पॉर्टंटच आहे, म्हणजे दोन्ही इम्पॉर्टंट आहे, स्टडी आणि हे सुद्धा. ऍक्च्युली सेल्फ डिफेन्स करायला पाहिजे मुलीला, तर 100% मुलीला घेणं. आजकाल डान्सचा क्रेज आहे. आता मी रस्त्यावरती येत होते, रस्त्यावरतीच एक मुलगी, त्याची मम्मी व्हिडिओ काढत होती, काय मी डान्स क्लास आहे बघा रस्त्यावर, ती रस्त्यावरतीच डान्स करत होती. ठीक आहे, डान्सचा क्रेज आहे, ठीक आहे, पण मुलीला मार्शल आर्ट शिकवा. आज नाही तर उद्या मार्शल आर्ट काम येईल. आणि समजा नाही आलं पण ते डिसिप्लिन शिकवतात. डिसिप्लिन, मेन डिसिप्लिन. ऍक्च्युली मार्शल आर्ट जरुरी नाही आहे की मारधाडवाला आहे. बरोबर आहे. मार्शल आर्ट म्हणजे युद्ध कला पण बोला, मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग बनवतो आणि की पॉवर जागवतो. म्हणजे बोलतो मेंटली फिजिकली स्ट्रॉंग असं मार्शल आर्ट मध्ये असतो. पण लोकांना वाटतं की हे मारधाड आहे फक्त. नाही, मारधाड म्हणजे चांगलं आहे एकदम. आपल्या शरीराला फिट बनवतो, आपल्या शरीराला फिट बनवतो तो. आणि मार्शल आर्ट म्हणजे लोकांना असं वाटतं की मार्शल आर्ट काही नाहीये, हे सर्व बेकार आहे, पण ते चुकीचं आहे. मार्शल आर्ट कधी पण काम होऊ शकतो. म्हणजे तुम्ही फाईट नका खेळू, मार्शल आर्ट या फिजिकली, मेंटली आणि ह्याच्यासाठी प्रिपेअर व्हा ना. बरोबर आहे. मेंटली म्हणजे एकदम चांगलं स्ट्रॉंग बना. हा, असं हार्ड मार्शल आर्टचं कसं आहे ना, मार्शल आर्ट शिकताना तुम्हाला स्वतः माहित नाही की तुमच्याकडे किती पॉवर आहे, किती हे आहे, हे तुम्हाला नंतर माहित पडेल जेव्हा तुम्ही वापरणार तेव्हा. बरोबर आहे. आता ते मार्शल आर्ट्स मध्ये आपला रिफ्लेक्स पण डेव्हलप होतो. हा, ठीक आहे. तर ते रिफ्लेक्सचा असं तुम्हाला कुठे फायदा झालाय का? हा, काय झालं माहिती आहे, माझा हायवेला ऍक्सिडेंट झालेला. कधीची गोष्ट आहे ही? 8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी मुंबईला घेतो 8 वर्ष, म्हणजे गोरेगावला राहत होतो तेव्हा. मी ना मग क्लास घ्यायला अंधेरी जात होतो, अंधेरी चकालाला. हो. त्याचं मी क्लास घेऊन येत होतो. तो जोगेश्वरी हायवेवर ना काय झालं, एक गाडीवाला होता, कारवाला होता, तो लेफ्ट सिग्नल देऊन राईट मारला आणि मी राईटमध्ये होतो आणि मी 35 स्पीडमध्ये, 35-40 आसमध्ये राईटमध्ये म्हणजे स्पीड होता. मी ते माझा लेफ्ट होता तो, पण त्यांनी लेफ्ट तिकडे जायला पाहिजे, म्हणजे ब्रिज खाली जायला पाहिजे, त्यांनी राईट मारला आणि मी टक्कन पुढे माझी गाडी पूर्ण आतमध्ये दिसली. मी जाऊन मध्ये पडलो. हायवेचा रोड मेन जिकडे गाडी जातच असतात, मी मध्ये पडलो आणि मला असं वाटलं गाडी येतो. मी गाडीवर कसं जम्प केला, जम्प करून ह्या साईडला आलो. मला स्वतः माहीत नाही कसं काय केलं मी. बस मी आलो बाहेर, गाडी विडी वितर झाली सर्व गाड्या. नंतर ते गाडीवर बाईकवाले आले, कारवाले आले, उतरून ओके ना ओके विचारलं. मग ओके ओके ओके. नंतर पोलीस आली, पोलीस मला घेऊन गेली, चालत घेऊन गेली. मी थोडासा
म्हणजे काय बोलतात त्याला लंगडत जात होतो जात होतो. तर ब्लड थोडा इकडे ब्लड थोडा येत होता इकडे आणि येत होता. तो घेऊन गेला, थोडा पंचनामा केला, नंतर हॉस्पिटलला घेऊन गेला. हॉस्पिटल नंतर मस्त करून आला. परत पोलिसला आलो. नंतर तो मला सॉरी बोलला, बेटा सॉरी मी तुला चालत घेऊन काय असं काय असतं माहिती आहे, कोण कोण चालता पडून जातो म्हणून मी असं चालवत होतो, तू ओके आहे की नाही ओके आहे म्हणून हे करतं. सॉरी पण बोलला मला. ठीक आहे. हे नंतर काय झालं, मी घरी गेलो. मला एवढं माहीत नाही मी काय केलो, मला माहीत नाही. घरी गेलो आणि माझ्या पायावर मी ग्रुपवर मेसेज टाकलो, अरे यार माझा ॲक्सिडेंट झाला आहे जोगेश्वरी वेळेला आज सकाळी म्हणजे 11:15 म्हणजे 11:30 पावणे 12पर्यंत ॲक्सिडेंट झाला माझा. तर लगेच मेसेज आला एकाचा. तो माझा मित्र नाही होता पण मित्रांचा एक ग्रुप होता. तो बोला तू ऑरेंज कलरचा टी शर्ट घातलेला. बोला हो. आणि असंच बोला ऑरेंज असंच बोला, बाबा तेरा मार्शल आर्ट तेरे को काम आ गया. मुझे मालूम था तू मार्शल आर्ट जाता है पर तेरा मार्शल आर्ट तेरे को काम आ गया. अगर तू मार्शल आर्ट नहीं सीखा होता तो आज वो स्पोर्ट्स पे बचता नहीं. तू क्या फिल्मों वाला जंप मारा भाई, ये गाड़ी से वो गाड़ी, ये गाड़ी से वो गाड़ी, जंप मार के उड़ी मार के कैसे गया तू, तेरे को ही नहीं पता है. तो मैं बोला इन्हें ऐसा किया. हाँ भाई तूने जो जंप मारा ना वो फिल्मों में हीरो लोग मारते हैं. तूने रियलिटी जंप मार के दिखाया. हम तो उधर फिल्मों में देखते इधर रियल जंप दिखाया. भाई हम लोग देख के ऐसा रियल लाइफ का शूटिंग देख रहे थे. ऐसा लग रहा त्याने असं ते तुम्हाला बघितलं. मी ह्या साईडला जातो, तो अंधेरी साईडला जातो. मी गोरेगाव साईडला जात होतो म्हणजे जोगेश्वरी. तिकडे पण ऍक्सिडेंट झालेला. त्या रोडवर ते लोक उभं होते आणि माझा पण ऍक्सिडेंट झालेला इकडे. आणि ते पूर्ण ते इकडे येऊ नाही शकत, त्या साईडला होते. आणि हे होता तो डिवायडर होता. त्याने पूर्ण सांगितलं भाई तेरा मार्शल आर्ट जो मार्शल आर्ट कुंफू जो भी सीखा है भाई तेरा काम आ गया, नहीं तो वो स्पोर्ट्स से कोई आज तक बचा नहीं. इवन क्या नाम है उनका नाम नहीं, पोलिसांनी पण सांगितलं भाई तू बच गया, तू वाचला, इकडे कोण वाचला नाही, कोणी नाही. आणि माझी गाडी बघून तुला कुठे हा मुलगा कसा वाचला, हा माणूस कसा वाचला, म्हणजे एकदम पूर्ण हे झालेली. पुढचा टायर होता मागे आतमध्ये एवढा. आणि इन्शुरन्स वाला बघायला आले बोले तू इतना अच्छा खासा बचा है, वो मेरे को देखता ही रह गया. मला बघत राहिला. तो विचारते ह्याचा ऍक्सिडेंट झालेला की ह्यानी गाडी ठोकून दिले जानबुजून. ए भाई कुछ भी बोला, एक्सीडेंट हुआ है. इसका एक्सीडेंट हुआ है, लेटर भी लिख के आया, देख जोगेश्वरी के लेटर भी है, देख लो. इन्शुरन्स द्यायला तयार नाही होता समोरचा. बरोबर आहे. मैं बोला भाई तोनी सांगितलं भाई वो कुंफू कराटे वाला है, मार्शल आर्ट वाला है, वो जंप भी मार के बच के आया हुआ है, मतलब बच के आया मतलब इंश्योरेंस नहीं देगा क्या. असं टाइम आला. ओके काय बोलू सांगा मला. नाही ऍक्च्युली म्हणजे बिलिव्हल थोडं म्हणजे बोलतो ना लोकांना विश्वास नाही बसत. असं म्हणजे हे प्रेझेन्स ऑफ माइंड माझ्या बरोबर ते झालं. मला वाटलं की मला जंप मारायचं आहे, माझ्याकडे काय येतोय, मी लगेच जंप मारणार. ते रिफ्लेक्शन. आणि एकदा असंच झालेला, माझा कॉल आलेला, मी कॉल बघत होतो तर साईडला माहिती ट्रक लावून ठेवतात, सल्याचा ट्रक होता. तो मी जात होतो क्लास घेऊन, ते पण मी क्लास घेऊन येतो, चारकोपला जायचा क्लास घ्यायला. तर मी येत होतो, थोडा मोबाईल बघितला तर लगेच ती गाडी अशी आली आणि त्याच्यामध्ये सल्या होता. सल्या होता लगेच आला. मला वाटलं काहीतरी येतो, पटकन असता झालो मी. आणि ती सल्या असा डोळ्यावरनं गेला. बापरे. त्या टायमाला मी मागे आलो आणि डोळ्यावरनं पाणी थोडा पडायला लागलाय. मी स्वतः थोडा घाबरलो की असं काय झालं माझं बरोबर. ते मागे होते, अरे यार क्या कैसे बच गया तू एकदम. मग क्या लिया एक झटके में तूने अपने आप को बॅक कर लिया. मी बॉडी नाही बॅक केली, फक्त असं झालं. रिफ्लेक्शन काम येतात. नाहीतर मी असा होतो ना, असा हा माझा डोका असा होता ना, मी मोबाईल बघत होतो, तो साले गाडी अशी याची आणि लगेच तुम्ही असे लगेच असा झालो. अच्छा. आता आपण शावलिंग बद्दल बोलतोय, तर आता शावलिंग मध्ये अशी किती फॉर्म्स असतात म्हणजे मार्शल आर्टचे, म्हणजे किती असे फॉर्म्स असतात म्हणजे फायटिंगचे वगैरे. फॉर्म खूप सारे. फॉर्म अलग अलग मास्टरने अलग अलग फॉर्म बनवून गेले, जसे स्नेक, टायगर, ईगल, मंकी, कोब्रा, असे 8 म्हणजे लाठी, तलवार, म्हणजे बिग पापा चेन, सनमून वेपन्स, असे लय प्रकारचे लॉंग सोड, बोर्ड सोड, असे लय प्रकारचे वेपन्स आहे. लय त्याचे ते वेपन्सचे फॉर्म पण आहे.
ते कसे फिरवायचे, कसे काय अटॅकिंग आहे, असे फॉर्म लय सारे फॉर्म आहे. आता बोलू किती फॉर्म बोलू ते दाखवायला लागेल फॉर्म. बरोबर. नाही, जर तुमचे कोणते अशी व्हिडिओ असतील ना मी नक्की सांगा, मी एडिटमध्ये लावेन ते व्हिडिओ सगळे. ठीक आहे, चालेल का? ओके. सो थँक्यू सर, तुम्ही या शोमध्ये आल्याबद्दल, तुमचं जे नॉलेज आहे आम्हाला सांगितल्याबद्दल, म्हणजे तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर केल्याबद्दल. सरांचे क्लासेस आहेत नालासोपारा किंवा वसई विरार ह्या भागामध्ये. सरांचा मी कॉन्टॅक्ट नंबर देईन मी, आणि प्लस सरांचे जे तुम्हाला जर समजा पर्सनल ट्रेनिंग पाहिजे तर तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि सरांशी बोलू शकता. सर नक्कीच तुम्हाला पर्सनल ट्रेनिंग देतील मार्शल आर्ट्समध्ये वगैरे. सो थँक्यू अगेन सर. थँक्यू सो मच. तुम्ही मला इकडे बोलवला त्याच्याबद्दल धन्यवाद, खूप आभारी. आणि फर्स्ट टाइम मी इकडे हे म्हणजे तुमच्यासमोर बसलो आहे, एवढं बोलतो आहे. चांगला एक्सपिरियन्स वाटला मला. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत गुड बाय. बाय.